नमस्कार, मी प्रनिशा संतोष साळवे. मी आज तुम्हाला मानसिक आरोग्य आणि धनसंपदा याविषयी माहिती सांगणार आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही प्रार्थना आपण दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवासमोर म्हणत असतो. कारण निरोगी शरीरातच निरोगी मन वास करत असते. आरोग्य धनसंपदा आजचा विषय तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल. आरोग्यम धनसंपदा हे बोधवाक्य आपण अगदी लहान असल्यापासून ऐकत आलो आहोत. आणि याचा खरा प्रयोग आला तर या कोरोनाच्या महामारीत. कोरोना विषाणूंनी श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव केला नाही. ज्याचे आरोग्य उत्तम, ज्याची प्रतिकारशक्ती चांगली, तोच या महामारीत जगू शकला. आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. एक मानव नावाचा मनुष्य असतो. तो खूप 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 श्रीमंत असतो, पण तरीही दिवस रात्र त्याच्या डोक्यात नेहमी पैसे कमवण्याविषयी विचार चालू असतात. तो नुसता पैसे कमवत राहतो. त्यामुळे तो आपले अनमोल असे आरोग्य दुर्लक्षित करायला लागतो. नियमित झोप नाही, नियमित आहार नाही, नियमित व्यायाम नाही. त्यामुळे खूप कमी वयातच त्याला खूप सारे आजार व्हायला लागतात. त्याचे शेवटचे क्षण चालू असता यमराज त्याला न्यायला आले. त्यावेळेस तो यमराजांना म्हणतो, यमराज, माझ्याकडे इतका पैसा आहे, इतकी संपत्ती, इतकी धन दौलत आहे, तरीही मला इतकी कमी वेळ, इतकं कमी आयुष्य कसं काय भेटलं. त्यावेळेस यमराज त्याला हसून म्हणतात, अरे, नुसतं सोनं चांदी पैसा हेच महत्त्वाचं नसतं, अनमोल नसतं. अनमोल असतं तर ते आपलं आरोग्य. आणि तू पैशाच्या मागे इतका धावत गेलास की तू तुझं अनमोल असं आरोग्यच विसरून गेला. नियमित आरोग्यावरच नियमित मन व्यास करते हा मंत्र आपण जपला पाहिजे. त्याला त्याची चूक लक्षात आली होती, पण आता खूप उशीर झाला होता. आपण जर हा मंत्र जपला तर तो खूप रीतीने जपू शकतो. जसं वेळेवर जेवण करणं, हवं तितकंच घेणं, बाहेरचं जंक फूड, तळलेलं उघड्यावरचं खाणं टाळणं, घरातलं पौष्टिक उकडलेलं वाफेवरचं शुद्ध आणि कमी तेलातलं खाल्लेलं कधीही उत्तम. आणि हसत राहा, खळखळून हसत राहा, कारण हा निसर्गाचा औषध आहे. हा निसर्गाचा औषध आहे. आणि आजकालच्या लोकांनी सुख दुःख पैसा याचा काहीतरी वेगळाच मोल घेतलेला आहे. ज्याच्याकडे अतिशय पैसे असतील, तो अतिशय यशस्वी असेल, तो आनंदी असेल असं तर आपण गृहीत धरू शकत नाही ना. त्यामुळे पैसा चांदी सोनं काही निवडायचं असेल तर ते पहिलं आपलं आरोग्य निवडा. कारण ज्याचं आरोग्य चांगलं तोच विविध स्पर्धेत भाग घेऊ शकतो. तोच आपला मानसिक संतुलन चांगलं बनवू शकतो. आणि ज्याचं आरोग्य चांगलं नाही तो समाजावर, आपल्या घरच्यांवर या देशावर भार बनून राहतो. म्हणून आरोग्य मागं ढकलून पैसे कमवण्यापेक्षा आरोग्य रूपी धन कमवलेले कधीही चांगले. धन्यवाद.